नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 11 सुरू आहे. या कथेचे 10 भाग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. सकाळची कोवळी किरणं खिडकीच्या पडद्यामधून वेदांच्या रूममध्ये डोकावत होती. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, पण रूममध्ये मात्र काल रात्रीचा त्या भयंकर इंटेन्स श्वास रोखणाऱ्या क्षणाची नशा अजूनही रिंगळत होती. सॅलीला हळूच जाग आली. तिने डोळे उघडले. ती बेडवर झोपली होती आणि तिच्या अंगावर वेदांचे ते निळ्या रंगाचे ब्लँकेट होतं. तिला काल रात्रीचा तो क्षण लख्ख आठवला. वेदांच्या मांडीवर पडणं, त्याने कमरेभोवती गिळखा घालणं, त्याचा तो आवाज, त्याचा त्या कपाळाला कपाळ टेकवणं. सायलीच्या अंगावर तो विचार येताच एक बारीकसा काटा उभा राहिला. तिचे गाल नकळत लाल झाले. तिने झटक्यात उठून बसण्याचा प्रयत्न केला. तिची नजर समोर गेली. वेदांत काल रात्रीप्रमाणेच त्या खुर्चीवर बसला होता, पण तो आता जागा होता. त्याने लॅपटॉप मांडीवर ठेवला होता, पण त्याचे डोळे लॅपटॉपवर नव्हते, ते थेट सायलीवर खिळले होते. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजर एक झाली. तो क्षण इतका ऑकवर्ड आणि तरीही इतका गोड लावणारा होता की सायलीला स्वतःचा श्वास अडकल्यासारखं वाटला. काल रात्री जे काही घडलं होतं त्यानंतर दोघांनाही एकमेकांशी कसं बोलावं हेच समजत नव्हतं. वेदांतने हळूच घसा खाकरला. गुड मॉर्निंग. सायलीने पटकन साडीचा पदर सावरला. ती भीतीने आणि लाजेने थरथरत होती. गुड मॉर्निंग सर. वेदांतने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो उभा राहिला. तो हळूहळू चालत बेडच्या जवळ आला. सायलीची छाती धडधडू लागली. हे आता पुन्हा जवळ का येत आहेत? वेदांतने खिशात हात घातला आणि तो थोडा संकोचून म्हणाला, सायली, काल रात्री जे काही झालं, मी जे काही बोललो, सर प्लीज. सायलीने मान खाली घालत मध्यस्थाला थांबवलं. मला काल रात्रीबद्दल काहीही बोलायचं नाहीये. जे झालं ते फक्त एक गैरसमज होता. मला माहितीये की सोनलताई. वेदांतला अचानक राग आला. सोनलताई? परंतु तिचं नाव का काढलंस? सायली, तू प्रत्येक गोष्टीमध्ये सोनलला का आणतेस? कारण त्या या घरात आहेत सर. सायलीने नजर न वर करता थेट त्याच्या डोळ्यात बघितलं. आणि त्या तुमच्या आयुष्यात आहेत. जोपर्यंत त्या आहेत तोपर्यंत आपण हे असं काहीही बोलू शकत नाही. मला खाली खूप काम आहेत. सायली झटक्यात बेडवरून उतरली आणि वेदांच्या बाजूने पळून जावी तशी बाथरूममध्ये घुसली. ठक असा दरवाजा लॉक केल्याचा आवाज आला. वेदांत तिथेच उभा राहिला. त्याने रागाने स्वतःचे केस मागे ओढले. डॅमिट, तो स्वतःशीच पुटपुटला. का मला तिचा एवढा विचार येतोय? ही ती मुलगी आहे जिने कालच डायनिंग टेबलवर तमाशा केला होता आणि मी तिच्यासाठी रात्रभर जागत बसलो. वेदांचा इगो आणि त्याची फिलिंग्स यांच्यात एक भयंकर युद्ध सुरू होतं. इकडे वाड्याच्या बाहेर सकाळचे 9 वाजले होते. वाड्याच्या मागच्या बाजूला सोनल रागाने फेऱ्या मारत होती. तिने चेहऱ्याला स्कार्फ बांधला होता जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. थोड्या वेळाने तिथे एक रिक्षा येऊन थांबली आणि त्यातून राहुल खाली उतरला. राहुलला बघताच सोनल त्याच्या अंगावर धावून गेली. इडियट, मूर्ख. सोनल दात ओठ खात राहुलवर ओरडली. तुझ्या त्या भिकारड्या गोळ्यांनी काहीही झालं नाही. काल सायलीने थोडा वेळ नाटक केलं, पण वेदांतने तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकण्याऐवजी स्वतः उचलून रूममध्ये नेलं. तो रात्रभर तिच्या शेजारी बसून होता. माझा पूर्ण प्लॅन फेल गेलाय तुझ्यामुळे. राहुल शांतपणे सिगरेट पेटवली आणि हसला. चिल बेबी चिल. राहुल धोर सोडत म्हणाला, तू एवढी हायपर का होतीस? मला माहिती की वेदांत तिला एवढ्या लवकर बाहेर काढणार नाही, पण सायलीने जे नाटक केले ते खूप भारी होतं. आता आपल्याला फक्त डोस वाढवायचा आहे. राहुलने खिशातून एक लाल रंगाची छोटी पुडी काढली. हे बघ सोनल. राहुल ची पुडी तिच्या हातात देत म्हणाला, ही गोळी कालच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. हे हेवी हॅल्युसिनेशनचं औषध आहे. ही गोळी पोटात गेल्यावर सायली फक्त किंचणार नाही, तर ती स्वतःच्या हाताने कुणाला तरी मारायला धावेल. आणि जेव्हा ती वेदांतवर किंवा प्रतापरावांवर हात उचलेल ना, तेव्हा वेदांत तिला एका सेकंदात घरातून उचलून बाहेर फेकेल. कारण जहागीरदार घराण्यात हिंसक वेड्यांना जागा नसते. सोनलचे डोळे चमकले. तिने ती लाल पुडी मुठीत पकडली. आय लव्ह दिस प्लॅन राहुल. आज सकाळी नाश्त्याच्या वेळी मी ही गोळी तिच्या चहात मिक्स करते, मग बघूया तो वेदांत तिला कसा वाचवतो ते. सोनलने स्कार्फ नीट केला आणि ती अत्यंत नीच आणि विजयी हसू हसत वाड्याच्या दिशेने चालू लागली. इकडे वाड्यात एक वेगळा सिक्रेट प्लॅन सुरू होता. किचनमध्ये आत्या चहा पित होत्या. सगुणाबाई पोहे बनवत होत्या आणि सायली पीठ मळत होती. आत्यांनी सायलीकडे बघितलं आणि त्या हसल्या. सायलीपुरी, काल रात्री तर तू कमालच केलीस. बापरे बाप.
सोनलच्या अंगावर जी गरम भाजी मारलीस ना, माझं तर मन एकदम शांत झालं बघ. सगुणाबाई हसत म्हणाला. हो बाई, सोनल ताईंचा तो चेहरा लोणच्याने भाकलेला, मला तर हसू दाबता दाबता नाकी नऊ आले होते. सायली हसली, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती. पण आत्या, काल वेदांत सर खरंच खूप घाबरले होते. मला त्यांना बघून खूप वाईट होतं. मला हे खोटं नाटक करायला नको वाटतंय आता. आत्या खाली उतरल्या आणि त्यांनी सायलीचा हात पकडला. अगं वेडीये, आत्या समजावत म्हणाल्या. तो घाबरला कारण त्याला तुझी काळजी आहे आणि हे नाटक आपण त्याच्यासाठी नाही तर त्या सोनलची अद्दल घडवण्यासाठी करतोय. आज सकाळी मला सगुणाने सांगितलं की सोनल बाहेर राहुलला भेटायला गेली. सायलीचे डोळे विस्फारले. काय म्हणजे ते परत काहीतरी प्लॅन करतात? होय, आत्यांच्या चेहऱ्यावर एक फिटाळ हसू आलं. आज ती सोनल नक्की तुझ्या नाश्त्यात काहीतरी मिक्स करेल, पण आज तू तिचं काहीही खायचं नाहीस आणि ऍक्टिंग कालच्या पेक्षा भारी करायची. आत्यांनी डोळे मोठे करून आणि वेड्यासारखा चेहरा करून सायलीला ऍक्टिंग टिप्स द्यायला सुरुवात केली. बघ सायली, जेव्हा तू वेडी असतेस ना, तेव्हा तुझे डोळे असे मोठे ठेवायचे, नजर एका जागेवर फिक्स करायची आणि अचानक जोरजोरात हसायचं की वरडायचं. आत्यांनी स्वतः करून दाखवलं. सगुणाबाई जोरजोरात हसू लागल्या. अहो आत्या, तुम्ही तर एखाद्या सिनेमातल्या हिरोईन सारख्या ऍक्टिंग करतायत. सायलीला सुद्धा खूप हसू आलं. आत्यांसोबत तिला खूप सेफ आणि रिलॅक्स फील होत होतं. आणि आत्यांनी सायलीच्या कानात काहीतरी सांगितलं. आज नाश्त्याला जेव्हा सोनल येईना तेव्हा हा गरम चहाचा प्लॅन नक्की ट्राय कर. तिला तिची दाखवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सायलीने खोल श्वास घेतला आणि तिने ठामपणे मान हलवली. ठीक आहे आत्या. आज सोनलताईंना समजेल की सायलीशी पंगा घेणं काय असतं. डायनिंग हॉलमध्ये नाश्त्यासाठी सगळे जमा झाले होते. प्रतापराव आणि आत्या एका बाजूला बसले होते. आईसाहेब पेपर वाचत होत्या. वेदांत लॅपटॉपवर काय काम करत नाश्ता करत होता. त्याचं लक्ष सारखं किचनच्या दाराकडे होतं. सायली कधी बाहेर येते हे बघण्यासाठी. तेवढ्या जिन्यावरून सोनल खाली आली. आज सोनलने एक अत्यंत शॉर्ट आणि मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घातला होता. तिने खूप भारी मेकअप केला होता. तिला वाटत होतं की आज सायली वेडी होणार. आणि वेदांत पुन्हा आपल्याकडे आकर्षित होणार. सोनल टकटक हिल्स वाजवत डायनिंग टेबलवर आली. गुड मॉर्निंग एव्हरीवन, सोनल हसत म्हणाली. आत्यांनी चहाचा कप खाली ठेवला आणि सोनलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. काय ग? आत्यांचा खणखणीत आवाज हॉलमध्ये घुमला. अंगावर कपडे घातलेत की जुन्या चिंध्या गुंडवून आलेस? आमच्या गावात अशी अर्धी उघडी कपडे घालून कुत्रे सुद्धा फिरत नाहीत आणि तू जहागीरदारांच्या घरात असं फिरतेस? आत्यांचा हा थेट आणि कडक टोमणा ऐकून सोनलचा चेहरा अपमानाने आणि रागाने आणि अपमानाने लाल झाला. वेदांतने लॅपटॉपमधून मान वर केली, पण तो काही बोलला नाही. त्याला आत्यांची भीती वाटत होती. आत्या, आईसाहेब मध्येच पडला. सोनल शहरात लहानाची मोठी झाली. तिचे कपडे डिझायनर आहेत. तिला अशा गावातल्या सवयी लावू नका. डिझायनर? आत्या हसल्या. उद्या ही डिझायनर कपड्यांच्या नावाखाली घरात फक्त टॉवेल बनवून आली तरी तू म्हणशील शहराची फॅशन आहे. हे पोरी, इथून पुढे या डायनिंग टेबलवर बसायचं असेल तर पूर्ण कपडे घालून यायचं, नाहीतर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन खायचं, समजलं? सोनल दातोट खात मुकाट्याने वेदांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसली. ही म्हातारी खूप डोक्यावर बसतीये. हिला सुद्धा लवकर धडा शिकावा लागेल. सोनलने मनातल्या मनात कट रचला. तेवढ्यात किचन मधून सायली बाहेर आली. सायलीच्या हातात चहाची ट्रे होती. तिने एक साधीशी साडी नेसली होती. तिने केस मुद्दाम थोडे विस्कटलेले ठेवले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक अजीब प्रकारची शून्यता होती. सोनलने सायलीकडे पाहिला आणि तिच्या ओठांवर एक हसू आलं. तिने मुद्दाम उठून सायलीच्या हातातून चहाचा कप घेण्याचं नाटक केलं आणि कोणाला न दिसता आपल्या नखामध्ये लपवलेली लाल गोळी सायलीच्या कपात टाकली. घे सायली, तू पण चहा पी. खूप काम करतेस ना तू, सोनल अत्यंत गोड आवाजात म्हणाली. सायलीने तो कप हातात घेतला. तिला माहिती होतं की यात गोळी आहे. सायलीने मुद्दाम कप ओठांजवळ नेला, पण तिने एक थेंबही पिला नाही. तिने कप पुन्हा खाली ठेवला. सोनल वाट बघत होती की आता सायली किंचाळायला सुरुवात करेल. 5 मिनिटं झाली. सायली अचानक जागेवर स्तब्ध राहिली. तिने तिचे डोळे आत्याने सांगितल्याप्रमाणे मोठे केले आणि तिची नजर थेट सोनलवर रोखली.
सोनल खुश झाली. येस, गोळीने काम केलं. पण सायलीच्या हातात पूर्णपणे उकळत्या गरम चहाचा एक मोठा कप होता, जो तिने वेदांतला देण्यासाठी घेतला होता. सायली हळूहळू सोनलच्या दिशेने चालू लागली. तिचे डोळे सोनलच्या चेहऱ्यावर फिक्स होते. ती जोरजोरात आणि वेड्यासारखा श्वास घेत होती. सायली, काय झालं? वेदांतने काळजीने विचारलं. सायलीने वेदांतकडे बघितलं नाही. ती सोनलच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. सोनलला वाटलं सायली आता रडेल किंवा किंचाळेल, पण सायली अचानक जोरजोरात हसू लागली. हा हा हा, काळी मांजर, काळी मांजर. सोनल शॉक झाली. काय बडबडतेस तू? तुझ्या अंगावर काळी मांजर बसली. सायली वेड्यासारखी ओरडली. थांब, मी तिला मारते. आणि कुणाला काही समजायच्या आत सायलीने स्वतःच्या हातातला तो पूर्ण भरलेला उकळता चहा, गरम चहाचा कप थेट सोनलच्या अंगावर तिच्या त्या महागड्या डिझायनर ड्रेसवर ओतून दिला. सोनलच्या तोंडातून अशी भयंकर किंकाळी बाहेर पडली की वाड्याच्या भिंती हादरल्या. तो चहा इतका गरम होता की सोनल जागेवरून उडी मारून उठली आणि जोरजोरात उड्या मारायला लागली. माझं अंग जळालं, वाचवा. सोनल वेड्यासारखी ओढत होती. आईसाहेब शॉक होऊन जागेवरून उठल्या. काय केलंस तू हे वेडेपुरी? मारून टाकशील का तिला? प्रतापराव आणि आत्या मुद्दाम शॉक झाल्याचं नाटक करत उभे राहिले. पण आत्या आतून इतक्या खुश झाल्या होत्या की त्यांना हसू कंट्रोल करणं कठीण जात होतं. सायली मात्र तिथेच उभी राहून टाळ्या वाजवत होती आणि वेड्यासारखी हसत होती. गेली काळी मांजर पळवून, हा हा हा. सोनलचा राग आता पूर्णपणे अनावर झाला होता. गरम चहामुळे तिची मांडी पूर्णपणे लाल झाली होती आणि तिला भयंकर राग होत होती. तू मुद्दाम केलंस हे सायली? सोनल दात ओठ खात रडत रडत सायलीच्या दिशेने धावली. तिने आपला हात हवेत उगारला सायलीच्या तोंडात भडकवण्यासाठी. सायलीने डोळे मिटून घेतले, पण सोनलचा हात सायलीच्या गालापर्यंत पोहोचण्याआधी मध्ये एका मजबूत हाताने तो हवेतच पडला. तो वेदांत होता. वेदांतने सोनलचा हात इतक्या घट्ट पकडला होता की सोनलच्या चेहऱ्यावर वेदना दिसू लागली. वेदांतने डोळे रागाने लालबुंद झाले होते. वेदांत, सोड मला. या वेडेने माझ्या अंगावर गरम चहा टाकलाय. मी हिला सोडणार नाही, सोनल ओरडत होती. वेदांतने सोनलचा हात झटक्यात खाली ढकलला. हिंमत कशी झाली तुझी सायलीवर हात उचलण्याची? वेदांतचा आवाज एखाद्या सिंहाच्या डरकाळीसारखा डायनिंग हॉलमध्ये घुमला. सगळेजण शॉक झाले. सोनलची बोलती बंद झाली. वेदांत, जो नेहमी सोनलच्या बाजूने बोलायचा, तो आज पहिल्यांदाच सर्वांसमोर सायलीच्या बाजूने उभा राहिला होता. वेदांत, तू काय बोलतोयस? सोनल रडवेली होऊन म्हणाली. ती वेडी झाली. तिने मला जाळण्याचा प्रयत्न केलाय. ती वेडी झाली, म्हणूनच मी तुला सांगते की तिला हात लावायचा नाही. वेदांत दात ओठ खात म्हणाला. ती आजारी आहे. तिला समजतच नाहीये की ती काय करते. अशा वेळी तू एका आजारी मुलीला मारणार होतीस? हाऊ इनह्युमन. सोनल. वेदांतने सायलीला आपल्या पाठीमागे लपवलं. सायली खरंच घाबरण्याचं नाटक करत वेदांतचा शर्ट घट्ट पकडून त्याच्या मागे उभी होती. वेदांची ती प्रोटेक्टिव्ह बॉडी लँग्वेज बघून सोनलचा इगो आणि तिचा प्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तिला वाटलं होतं वेदांत सायलीला घराबाहेर काढेल, पण ते वेदांत सायलीचे ढाल बनून उभा होता. वेदांत, तू या वेडीसाठी मला ओरडतोयस? सोनल खोटं रडत म्हणाली. ती वेडी नाहीये, ती माझी बायको आहे. वेदांच्या तोंडून नकळत हे शब्द बाहेर पडले. हे शब्द ऐकताच हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. सायलीने शॉक होऊन वेदांच्या पाठीकडे पाहिलं. माझी बायको. वेदांत सरांनी पहिल्यांदाच सर्वांसमोर मला बायको मानलं. सायलीच्या हृदयाची धडधड वाढली. प्रतापरावांनी आत्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत समाधानाचं हसू उमललं. सोनलला आटलं आता ती इथे थांबली तर तिचा जास्त अपमान होईल. ती रडत रडत पायाची जळजळ सहन करत तिथून पळत स्वतःच्या रूम मध्ये निघून गेली. आईसाहेबही वैतागून तिच्या मागे गेल्या. हॉलमध्ये आता फक्त वेदांत, सायली, आत्या आणि प्रतापराव उरले होते. वेदांत सायलीकडे वळाला. त्याचा राग आता शांत झाला होता. त्याने अत्यंत मवाळपणे सायलीच्या खांद्यावर हात ठेवला. सायली, तू ठीक आहेस ना? घाबरू नकोस, मी आहे इथे, वेदांत काळजीने म्हणाला. सायलीने मान खाली घातली. तिला वेदांची ती काळजी बघून आता खरंच खूप गिल्टी वाटत होतं. तो तिच्यासाठी सोनलशी बांधला होता. वेदांत, प्रतापराव गंभीरपणे म्हणाले. सायलीची अवस्था खूपच बिघडत चालली. तिला खरंच खूप मोठा धक्का बसलाय. आपण तिला चांगल्या डॉक्टरांना दाखवायला हवं. वेदांतने मान हलवली. हो बाबा,
मी आजच पुण्यातल्या बेस्ट सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतो. मी स्वतः तिला घेऊन जाईन. वेदांत सायलीचा हात पकडून तिला अत्यंत प्रेमाने वरतीच्या रूममध्ये घेऊन गेला. आत्या आणि प्रतापराव एकमेकांकडे बघून हसले. बघितलंस प्रताप, आत्या म्हणाल्या, आपली सायली खूप हुशार आहे. तिने एका गरम चहाने सोनलचा सगळा इगो जाळून खाक केला आणि वेदांच्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम सुद्धा जागृत केलं. सोनल तिच्या रूममध्ये वेड्यासारखी फेऱ्या मारत होती. तिने स्वतःच्या पायावर मलम लावलं होतं, पण तिच्या मनातली आग त्या चहापेक्षा जास्त भडकत होती. वेदांतनी मला सर्वांसमोर ओरडलं. त्या सायलीला त्याने स्वतःची बायको म्हटलं. सोनल दात ओठ खात स्वतःशीच बोलत होती. तिने झटक्यात आपला मोबाईल काढला आणि राहुलला कॉल केला. राहुल, तुझा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालाय. वेदांत त्या सायलीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याऐवजी स्वतः तिची काळजी घेतोय. तो तिला पुण्याच्या सायकेट्रिस्टकडे घेऊन जाणार आहे. पलीकडून राहुल हसला. सोनल डार्लिंग, रिलॅक्स. मला माहित होतं हे असंच काहीतरी होईल. राहुल अत्यंत कॉन्फिडन्सने म्हणाला. म्हणून मी प्लॅन बी तयार ठेवलाय. कोणता प्लॅन बी? सोनलने वैतागून विचारलं. वेदांत तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे ना? पण जर डॉक्टरनेच वेदांतला सांगितलं की सायली अत्यंत हिंसक झाली आणि ती वेदांच्या किंवा घरातल्या कुणाच्याही जीवावर उठू शकते आणि तिला आत्ताच्या आत्ता मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे, तर वेदांत काय करेल? राहुलने विचारलं. सोनल गोंधळली. पण कोणताही डॉक्टर असं खोटं का सांगेन? चांगला डॉक्टर नाही बेबी. राहुल हसला. मी माझ्या एका मित्राला खोटा डॉक्टर बनवून वाड्यात पाठवतोय. तो सायकेट्रिस्ट बनून येईल आणि सर्वांसमोर अशी रिपोर्ट देईल की वेदांतला सायलीला घरातून बाहेर काढावंच लागेल. सोनलचे डोळे चमकले. परफेक्ट राहुल, त्याला आज संध्याकाळीच वाड्यात पाठव. आज संध्याकाळी या सायलीचा वाड्यातला शेवटचा दिवस असेल. संध्याकाळचे 6 वाजले. सायली तिच्या रूममध्ये आराम करत होती. वेदांत बाहेर ऑफिसच्या काही कॉल्सवर बिझी होता. तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. सगुणाबाईंनी दरवाजा उघडला. दारात एक मध्यमवर्गीय माणूस उभा होता. त्याने अत्यंत महागडा सूट घातला होता. डोळ्यावर चष्मा होता आणि हातात एक मोठी डॉक्टरची बॅग होती. तो एकदम प्रोफेशनल सायकॅट्रिस्ट दिसत होता. मी डॉक्टर कुलकर्णी. तो माणूस अत्यंत शांत आवाजात म्हणाला. मला मिसेस जहागीरदार यांनी फोन करून बोलवलंय त्यांच्या सुनीची मेंटल कंडिशन तपासण्यासाठी. सगुणाबाईंनी त्यांना आत घेतलं. हॉलमध्ये आईसाहेब आणि सोनल आधीच त्यांची वाट बघत बसल्या होत्या. सोनलने मुद्दाम अत्यंत काळजी असल्याचं नाटक चेहऱ्यावरती आणलं. वेदांतला जेव्हा समजलं की आईसाहेबांनी डॉक्टरला घरी बोलवलंय तेव्हा तो थोडा चिडला, पण सायलीच्या तब्येतीसाठी त्याने विरोध केला नाही. डॉक्टर कुलकर्णीने सायलीला हॉलमध्ये बोलवलं. सायली खाली आली. आत्या आणि प्रतापराव सुद्धा तिथेच होते. सायलीला बघून त्या खोट्या डॉक्टरने मुद्दाम गंभीर चेहरा केला. त्याने सायलीला काही प्रश्न विचारले. तिची पर्स चेक केली आणि मुद्दाम स्वतःच्या रिपोर्ट पॅडवर काहीतरी लिहून घेतला. 5 मिनिटांनंतर डॉक्टर कुलकर्णी उभे राहिले. त्यांनी आपला चष्मा काढला आणि अत्यंत गंभीर चेहऱ्याने वेदांतकडे पाहिलं. मिस्टर जहागीरदार, खोटा डॉक्टर म्हणाला, मला तुम्हाला सांगताना खूप वाईट वाटतंय, पण तुमच्या पत्नीची अवस्था खूपच भयंकर आहे. वेदांतचा श्वास अडकला. काय काय झाले डॉक्टर? खोट्या डॉक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि सर्वांसमोर बॉम्ब फोडला. तुमच्या पत्नीला ॲग्रेसिव्ह स्किझोफ्रेनिया झालाय. त्या आता स्वतःच्या आणि इतरांच्या जीवासाठी खूप मोठा धोका आहेत. त्या रात्री झोपेत कधीही कुणावरही चाकूने किंवा शस्त्राने हल्ला करू शकतात. त्यामुळे डॉक्टरने खिशातून एक ऍडमिशन फॉर्म काढला आणि वेदांसमोर धरला. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आत्ता या फॉर्मवर सही करावी लागेल. माझ्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स बाहेर उभी आहे. आपल्याला मिसेस सायलीला या क्षणी मेंटल हॉस्पिटल शिफ्ट करावं लागेल, नाहीतर या घरात कोणाचा तरी खून नक्की होईल. हे शब्द हॉलमध्ये एखाद्या विजेसारखे कोसळले. सायली शॉक होऊन त्या खोट्या डॉक्टरकडे बघतच राहिली. आईसाहेबांनी सोनलच्या चेहऱ्यावर एक लपलेलं विजयी हास्य होतं. वेदांच्या हातापायातले त्राणच गेलं. त्याने थरथरत्या हाताने तो ऍडमिशन फॉर्म हातात घेतला. सायलीचे डोळे पाण्याने भरले. काय, मला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणार? आता वेदांत काय करेल? तो सही करेल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.